म्हणजे अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांना सहजपणे समजेल अशा भाषेमध्ये आम्हाला सांगा की काय आहे हे ग्रीनलँड जे सहज विकत घ्यावं असं अमेरिकेला वाटते? नक्कीच डॉक्टर कविता, मुळात जर पाहिलं तर हा ग्रीनलँड सगळा विषय जो त्या ठिकाणी सुरू आहे, जगातलं सर्वात मोठं असं बेट नंबर 1, नेहमी तिथे बर्फाच्छादित अशा प्रकारचा बर्फाळ प्रदेश, म्हणजे तिथे राहणं जे आहे ते अत्यंत मुश्किल. आणि या ग्रीनलँडची आजची जर लोकसंख्या त्या ठिकाणी पाहिली तर फक्त 57,000 लोकसंख्या, 57,000 लोकसंख्या असलेल्या बर्फाळ प्रदेश असलेल्या या ग्रीनलँड विषयीचा जो आहे तो सगळा वादविवाद सुरू आहे. आता समजण्यासाठी खरोखरच जर डोनाल्ड ट्रम्प याची मागणी त्या ठिकाणी करतायत तर आपल्याला थोडस जे आहे त्याच्या डेप्थ मध्ये जावं लागेल. 21व्या शतकाची जी बदलती समीकरण आहे त्यामुळे जे आहे अमेरिकेचा विशेष डोळा या ग्रीनलँडवर त्या ठिकाणी आहे. याच्यासाठी आर्थिक कारण आहेत, यासाठी संरक्षणाच्या दृष्टिकोनातून कारण त्या ठिकाणी आहेत आणि भूराजकीय कारण त्या ठिकाणी आहेत. पहिली गोष्ट ज्याला आपण म्हणतो की आपदा में भी अवसर, म्हणजे 21व्या शतकाला सर्वात मोठा जर कुठला प्रश्न त्या ठिकाणी असेल तर तो म्हणजे क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग. क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंगमुळे या ग्रीनलँडमध्ये म्हणजेच या आर्क्टिक रिजन मध्ये जे बर्फाच्छादित प्रदेश आहेत ते हिमनग आता वितळायला लागलेले आहेत. म्हणजे एक काळ फक्त बर्फाच्छादित असणारा हा प्रदेश आता एक प्रकारे बर्फ वितळल्यामुळे त्या ठिकाणी जे आहेत एक प्रकारचे सी लेन्स आपण ज्याला म्हणू, म्हणजे समुद्री मार्ग हे तयार होत आहेत. आणि नेमकं या ग्रीनलँडचं जे भौगोलिक स्थान आहे ते बरोबर अमेरिका आणि रशिया या दोन महत्वाच्या पॉवरच्या बरोबर मध्यभागी आहे. मग हे महत्वाचं स्थान त्या ठिकाणी असल्यामुळे रशियाला त्याचबरोबर अमेरिकेला शॉर्ट रूटच्या माध्यमातून या सी लेनवर जे आहे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्लॅन त्या ठिकाणी आहे. एक गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, 21व्या शतकाची युद्ध जी आहेत ती बदलतायत. आता हायपरसोनिक मिसाईल आहेत, स्पेस वॉरफेअर त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल जर रशियानं अमेरिकेविरुद्ध त्या ठिकाणी जर झाडलं तर लवकरात लवकर ती माहिती मिळावी म्हणून जगामध्ये सर्वात उंचीवर असणाऱ्या या ग्रीनलँडच्या एक प्रकारे आयलँडचा अत्यंत महत्वाचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून अत्याधुनिक अशा प्रकारचे रेडार त्या ठिकाणी जर लावून ठेवले तर अमेरिकेला तो ऍडव्हान्टेज मिळू शकतो. स्पेस वॉरफेअरच्या सर्व्हिलन्ससाठी फायद्याचं होऊ शकतं. म्हणून सुद्धा जो आहे ग्रीनलँडवर अमेरिकेचा त्या ठिकाणी डोर आहे.